बदलापूरचं आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित, मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप। तर शिंदेंच्या सभेलाही इतके लोक नसतात, प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात। महाविकास आघाडी नेत्यांचाही हल्लाबोल। विरोधकांना लाडकी बहीण योजना खुपते, बदलापूरच्या आंदोलनावरून मुख्यमंत्र्यांचा आरोप। लाडकी बहीण नको तर सुरक्षित बहीण पाहिजे असे नारे देण्यात आल्याकडे दाखवलं बोट। बदलापूरच्या घटनेला नराधम, अक्षय शिंदे याच्या पोलीस कोठडीमध्ये 26 ऑगस्ट पर्यंत वाढ। आरोपीचं वकील पत्र घ्यायला कल्याणमधल्या वकिलांचा ठाम नकार, तर ग्रामस्थांकडून घराची तोडफोड। बदलापूरच्या आंदोलनाचा फायदा समाजकंटकांनी घेतला, पोलिसांचा दावा। फोन कॉल आणि व्हॉइस रेकॉर्डिंग हाती लागल्याची माहिती। आंदोलन प्रकरणामध्ये 68 जणांना अटक। बदलापूर प्रकरणावरून राज ठाकरे यांचा संताप, जनतेच्या पैशातून बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रँडिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित असल्याची भावना निर्माण करा, सरकारला खडसावलं। बदलापूरमधल्या घटनेनंतर राज्यभरामध्ये संताप, राज्यातल्या अनेक ठिकाणी निषेध मोर्चे। मंत्रालयाच्या जवळ काँग्रेसचं आंदोलन, 24 ऑगस्टला महाविकास आघाडीची बंदची हाक। कोल्हापूरमधले भाजपचे नेते समरजित सिंह घाटगे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा, तर फडणवीसांशी चर्चेनंतर घाटगेंना विधान परिषदेची ऑफर असल्याची माहिती। इंदापूरचे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचा नाराजीचा सूर, प्रत्येक वेळी चांगलं काम करूनही विधानसभेमध्ये डावललं जात असल्याची खदखद बाहेर। मनोज जरांगेंनी 29 ऑगस्टची डेडलाईन पुढे ढकलली, निवडणूक लढवण्याविषयी आता 2 महिन्यात निर्णय घेणार। कोल्हापूरमध्ये ऑलिम्पिक मेडल विजेता स्वप्नील कुसाळेच्या स्वागत यात्रेच्या दरम्यान पोलिसांची मुजोरी। एबीपी माझाचे कॅमेरामन निलेश शेवाळे यांना धक्काबुक्की, पोलीस अधीक्षकांचाच प्रताप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।